फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे चिकन करी। त्यासाठी मी हे गावरानी चिकन घेतलेलं आहे। हे चिकन आहे अर्धा किलो। हे छान मी स्वच्छ करून घेते 2-3 पाण्याने। मी नेहमी नॉनव्हेज हे मातीच्या हंडीमध्येच बनवते, त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि भाजीही खूप छान लागते। त्यामध्ये थोडंसं मी आता तेल टाकून घेते। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। मी यामध्ये दुसरं काहीच टाकत नाही, कांदा टमाटर मेथी असं काहीच टाकत नाही। मी फक्त मीठ आणि हळदच टाकून घेते। त्यामुळे मी हळद आणि मीठ यामध्ये टाकून घेते आणि हे छान असं मिक्स करून घेते। हे छान असं मिक्स करून याला बॉईल करण्यासाठी ठेवून देते। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये गरम पाणी करून हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लगेच थंड पाणी नाही टाकायचं आहे, एका बाजूला गरम पाणी बनवून हे यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। चिकन हे छान शिजलेलं आहे। अद्रक कांदा आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। मी 2 मीडियम साईजचे कांदे आहेत आणि एक लसणाचा गाठा आहे आणि थोडीशी अद्रक आहे। हे आहे मी वाटून घेतलेलं मसाला। यामध्ये खोबरं आहे, खसखस आहे आणि दगडी फूल आहे, चक्री फूल आहे आणि जीरा आहे। हे सर्व मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार तिखट आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे। आता थोडंसं पाणी टाकून याला आपलं एक वाफ काढायची आहे। जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे मी। हे बघा छान असा आपला मसाला झालेला आहे। हे मातीचं भांडं आहे त्यामुळे चम्मच हळू आपल्याला फिरवायचा आहे यामध्ये। हे बघा पूर्ण तेल वर आलेलं आहे आणि भाजी खूप छान अशी झालेली आहे, खूप सुगंध सुटलेला आहे। आता हे चिकन आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यावरतून आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे। जास्त एकदम घट्ट भाजीही छान नाही लागत, थोडीशी घट्टसर अशी भाजी पाहिजे। तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जशी बनवायची तशी। आता मी यामध्ये थोडंसं आणखी पाणी टाकते कारण की भाजी मला घट्ट वाटत आहे। थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि आपली भाजी रेडी आहे। खूप छान अशी भाजी झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, साधे साधे व्हिडिओ आहेत, आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।